नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण ऐकणार आहोत एका अशा भक्ती प्रवासाची कथा जिथे श्रद्धेचे अनेक मार्ग शोधले गेले, तपश्चर्या करण्यात आली, परंतु मनःशांती मात्र मिळाली नाही. साताऱ्यातील पद्मिनी सुभाष निकम या महिला लहानपणापासूनच भक्ती मार्गात होत्या. श्रीकृष्णाची उपासना, हरिपाठ, ज्ञानेश्वर महाराजांचे सप्ताह आणि मग पुढे ब्रह्मकुमारी आश्रमाचा 13 वर्षांचा अनुभव, या सर्वांमधून त्या भक्ती शोधत राहिल्या. पण तरीही मन शांत नव्हतं. आयुष्यात काहीतरी कमी वाटत होतं. अखेर एक रात्र अशी आली जिथे प्रश्न पडला, खरा ईश्वर कोण आहे? खरे ज्ञान कोण देऊ शकते? आणि याच शोधात संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन त्यांच्या कानावर पडले. या एका सत्संगाने त्यांच्या हृदयात नवी जागृती केली, नव्या मार्गाची ओळख झाली. त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानगंगा पुस्तकाचा अभ्यास केला. त्यातून त्यांना सत्य काय आहे हे उमगले. अखेरीस त्यांनी 2013 साली हरियाणाच्या बरवाला येथील आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली. परंतु त्यानंतर त्यांच्या जीवनात कोणते बदल घडले, त्यांच्या कुटुंबाला कोणते अद्भुत अनुभव आले आणि एका सिंहासमोर उभे राहूनही त्यांना भीती का वाटली नाही? चला तर मग ऐकूया त्यांच्याच शब्दात. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? पद्मिनी सुभाष निकम. आपण कुठून आलात? मिलिटरी ऑफ हिंगे, तालुका जिल्हा सातारा इथून आले. आपला व्यवसाय काय आहे? घरकाम. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2013ला घेतली. 8-10-2013ला नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी बचपन से ही कृष्णाची भक्ती करत होती. गोकुळ अष्टमीला जायची, घरी कृष्णाची पुस्तकं वाचायची, हरिविजय ग्रंथ वाचायची, पुन्हा हरिपाठ, हर रोज हरिपाठ म्हणायची. पुन्हा नंतर मी संत ज्ञानेश्वर महाराजांची पारायण 8-8 दिवस गावोगाव जाऊन शिन करायचं, सप्ताह करायचा, सत्संग ऐकायचा, कीर्तनाला जायचं, म्हणजे अशा प्रकारची भक्ती चालू होती. ज्ञानेश्वर माऊलींचं गावोगाव जाऊन शिनी पारायण करायची. पुन्हा मी ब्रह्माकुमारीमध्ये 13 वर्ष पंथात जोडली गेली व तिथं रोज सुबह 4 बजे योग शिकवला होता. मला योग म्हणायचा. ओमची भक्ती आम्हाला दिली होती ब्रह्माकुमारीमध्ये. रोज आम्ही मुरली ऐकायला जायचो. पुन्हा मी मधुबनला पण गेली. मधुबनला एक वेळ गेली. तिथून येऊन पुन्हा आपलं 13 वर्ष रोज कांदा लसूण खायचा नाही, काय नाही, आपलं मुरली ऐकायची. घरात तरी पण म्हणजे शांती नसायची, तरी पण मी दररोज जायची. अशा प्रकारे ती ब्रह्माकुमारीची भक्ती करत होती. जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात. खास करून आपण श्रीकृष्णाची भक्ती करत होतात. त्यानंतर आपण ब्रह्मकुमारी या संस्थेबरोबर सुद्धा जोडला गेलात आणि त्यांच्या आश्रमातून आपण नामदीक्षा घेतली होती आणि त्यांची जी भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे, ब्रह्मकुमारी या संस्थेमध्ये कुठल्या प्रकारची भक्ती साधना शिकवतात आणि आपण तेथे कुठल्या प्रकारची भक्तिविधी करत होतात? ते आम्ही दररोज सकाळी 4 वाजता सांगायचे की योग करा, ओमची ध्वनी लावा आणि परमात्मा सांगायचे निराकार आहे, बिंदू स्वरूप आहे, त्याची आठवण करा. आम्ही तसंच ती भक्ती करत होतो. ब्रह्माकुमारीची रोज आम्ही मुरलीला जायचो. सकाळी 6 वाजता मुरलीला जायचो. महिन्यातून एक वेळ आम्ही सेंटरला जायचो. तिथून पुन्हा आमची रोज ती भक्ती चालूच असायची. पुन्हा आम्ही वर्षातून एक वेळ तरी आम्हाला मधुबनला पण मी जाऊन आली. तिथं 8 दिवस तिथं राहून आली. ब्रह्माकुमारीची त्या पंथामध्ये आपलं वरवरच ती भक्ती असायची. निराकार परमात्मा आहे म्हणून सांगायची, बिंदू स्वरूप आहे, पण आम्ही करतच राहायचो ती भक्ती. जसं आपण सांगत आहात की आपण ब्रह्मकुमारीची भक्तीसुद्धा आपण करून बघितली होती. त्याचप्रमाणे आपण वाऱ्यानासुद्धा जात होतात. खास करून ज्ञानेश्वर माऊली यांचे आपण जे सप्ताह असतात ते सुद्धा आपण अटेंड करत होतात, त्याचेसुद्धा आपण आयोजन करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण हरियाणा स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन त्यांची नामदीक्षा कशी घेतली?
एक दिवस काय झालं, माझी ती मुरली आमच्या घरच्या लोकांनी म्हणली मुरलीला जायचं नाही, काय नाही, अशी भक्ती माझी सोडून दिली. तर एक दिवस काय झालं, सर्वजण झोपलेली होती, तर मला जाग आली. मी म्हटलं की परमात्मा तू मला कसं भेटणार, असंच जीवन जाणार. त्यावेळेला मी सत्संग लावला आणि ती परमात्म्याची सद्गुरू रामपालजी महाराजांची सत्संग चालू झाला. त्याबरोबर मला ते लगेच समजलं आणि मी म्हणलं हीच भक्ती योग्य आहे. म्हणजे मला एकदम शांती आली त्यातून. पुन्हा मग मी ती रोज सत्संग बघत होती. नंतर SMS बरवालामध्ये SMS केला. तिथून आम्हाला ते ज्ञानगंगा पुस्तक आलं. पुस्तक पोस्टमॅनने एकदम पावसात ठेवलं होतं, मोठ्या पावसात, परंतु त्या पुस्तकाला काहीसुद्धा झालं नाही. मी ती पुस्तक भेटल्या हृदयाशी लावून 2 दिवसात ते पुस्तक वाचून काढलं. त्यातलं मला सगळं ज्ञान परमात्म्यानं सांगितलं, कळलं मला त्यातलं ज्ञान. मग नंतर मी म्हटलं की बरवाल्याला जायचे, मला नामदीक्षा घ्यायचे. मला भक्ती म्हणून एवढं काही कळत नव्हतं, पण म्हटलं गुरुजींच्या भेटीला जायचे म्हणून आम्ही दोघंजणी गुरुजींच्या भेटीला गेलो तिथं 2013 साली. आणि सद्गुरू रामपालजी महाराजांच्या भेटीसाठी आम्ही तिथं गेलो. गुरुजींची तिथं आम्ही सद्गुरू रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये गेल्यावर आमचा पहिल्यांदा फॉर्म भरला. आम्हाला नियम सर्व सांगितले सद्गुरू रामपालजी महाराजांचे. पुन्हा आम्हाला सद्गुरू रामपालजी महाराजांचे ते प्रथम मंत्र गुरुजींनी आम्हाला दिला. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही सत्संग आहेत ते आपण टी व्हीवर ऐकलेत, त्याचप्रमाणे टी व्हीवर आपण ज्ञानगंगा हे पुस्तकसुद्धा SMS करून मागवलं आणि त्या पुस्तकाचं आपण अध्ययन केलं आणि त्या अध्यायातनं आपल्याला असं जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारायला हवी. आणि त्या अनुषंगाने आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलात आणि तेथे संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची आम्ही गुरुदीक्षा घेतल्यानंतर खूपच लाभ झाले. आमचे भगतजी असध्य अशा आजाराने पीडित होते, त्यांना पण तो आजार त्यांचा बरा होऊन परमात्म्याने त्यांच्यावर दया करून त्यांना प्रथम मंत्र दिला, सतनाम दिलं. हा मोठा लाभ झाला. आणि 84 लक्ष योनीचा फेरा चुकवून आम्हाला मोक्षाला जाण्याचा मार्ग सद्गुरू रामपालजी महाराजांनी आम्हाला दाखवला. हा तर एकदम मोठाच आध्यात्मिक लाभ आहे. पुन्हा माझ्या मुलीचं कानाचं ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितलं, तर ते डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणले काहीच कानाला झालं नाही, ते एकदम व्यवस्थितच कान झाला आणि ती मुलगी आता व्यवस्थित आहे. माझा परिवार सगळा स्वस्थ आहे, मी पण स्वस्थ आहे. ज्या वेळेला मी आश्रममध्ये गेली त्यावेळेला गुरुजींना म्हणलं माझा हात दुखतोय, उजवा हात दुखत होता. तर गुरुजींनी मला म्हणले भक्ती कर बेटा, ठीक हो जाएगा, उसी दिन से मेरा आज तक हाथ दर्द नहीं हुआ. हे मला मोठा लाभ झाला. एक दिवस गुरुपौर्णिमे दिवशी आम्ही वॉकिंगला चाललो होतो, तर तिथं 100 फुटावरच आमच्याजवळच सिंह आला. लोकांना वाटलं की खोटंच आहे, दुसरा काय प्राणी असेल, परंतु नाही. आम्हाला आमचे भगतजी आम्ही दोघं होतो आणि एक शेजारचं कुत्रं आलं होतं. तर ती कुत्रं भुकायला लागल्यावर मी म्हटलं की बघा काय आहे म्हणून बघितलं तर सिंह होता आणि त्यानं आमच्याकडंच तोंड केलं होतं. तर गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी आमचं मंत्र पण चालू होतं त्यावेळेला. तर ती आम्हाला तनिक भीती वाटली नाही. तो सिंह माघारी पळून गेला आणि आम्ही स्वस्त असे घरी आलो. आम्हाला हे मोठा लाभ झाला. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर, त्यांच्याकडनं जो गुरुमंत्र आपण घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे आपले आप्तेष्ट आहेत, जे आपले जो परिवार आहे आपला, त्याचप्रमाणे जे आपले नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत आणि जो भगत समाज आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी प्रार्थनाच करू शकते. संदेश तर परमात्मा ही देतात. बऱ्याचशा चॅनलवर सत्संग येतात, ते तुम्ही रोज बघा आणि त्यातील ज्ञान तुम्हाला पटलं तर तुम्ही ते घ्या आणि माझं जसं कल्याण झालं तसं तुमचं होऊ द्या. जसं आपण सांगत आहात की आज भगत समाजाने, प्रत्येक श्रद्धाळूने संत रामपालजी महाराजांचे सत्संग बघायला हवेत. त्याचप्रमाणे त्यांचं जे ज्ञानगंगा हे पुस्तक आहे ते सुद्धा त्यांनी वाचायला हवं आणि त्यातलं ज्ञान
आपल्या धर्मग्रंथाशी जुळून बघायला हवं आणि जर त्याला ते जाणवत असेल तर त्या व्यक्तीने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्याकडनं आपण बोध घेतला पाहिजे, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या टी व्हीवर फोन नंबर येतात, तिथं तुम्ही चौकशी करून नामदान केंद्र कुठं आहे तिथं तुम्ही फोन लावा आणि तिथून तुम्ही निशुल्क नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.